नोकरी लावण्याचा आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या आणि जिल्हाधिकारी तसंच सीपीआरचे अधिष्ठाता यांच्या बनावट सही शिक्क्यांची नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली। नितीन कांबळे आणि नागेश कांबळे अशी या दोघांची नावे असून त्यांना न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राधानगरी तालुक्यातील गायत्री वारके आणि दिलीप दावणे या दोघांचा विश्वास संपादन करून त्यांना सीपीआरमध्ये क्लार्क आणि शिपाईपदी नियुक्ती देण्याचं आमिष दोघांनी दाखवलं होतं। या बदल्यात दोन्ही उमेदवारांकडून पैसे घेतले होते। हे दोन्ही उमेदवार नोकरीवर हजर होण्यासाठी सीपीआरमध्ये गेले होते। त्यावेळी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांच्यासमोर नेण्यात आलं। त्यांनी अशा पद्धतीने नियुक्तीपत्र दिली नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच याबाबत फसवणूक झाली असून लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार द्यावी असंही त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार 15 दिवसांपूर्वी दोघा संशयितांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता। पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर तसंच पोलीस उपनिरीक्षक खंडेराव गायकवाड, हवालदार गजानन परीट, प्रीतम मिठारी, मंगेश माने, किशोर पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून कसबा वाळवा इथल्या नितीन कांबळे आणि शेरेवाडीतील नागेश कांबळे या दोघांना अटक केली। आज न्यायालयाने या दोघांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी आणखीन काहींची फसवणूक झाली आहे का याबाबत तपास सुरू आहे।